80वा स्वातंत्र्य दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. आपणच करीत आहोत असं नाही, तर संपूर्ण देश हा उत्साह गाव खेड्यातून म्हणा, शहरातून म्हणा, सर्वजण साजरा करीत आहेत. आणि अशा या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेले आहेत श्री सन्माननीय बाबासाहेबजी शेळके, आपल्या या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अशोकरावजी यावले, त्याचप्रमाणे डॉक्टर बाळासाहेब अद्वार ज्यांनी आताच आपल्याशी संवाद साधला. या स्वातंत्र्यदिनी आमचे या शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष श्री सन्माननीय प्रफुल्लजी गुर्दे साहेब, आणि व्यासपीठावरील सर्व आदरणीय उपस्थित पाहुणे, तसंच आपण या देशाचे संपूर्ण नागरिक बंधू भगिनी, आपण आता सर्वांनी सांगितलं, उद्बोधन केलं की आपण स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. स्वातंत्र्य दिन साजरा करणे म्हणजे काय, तर आपण आपल्या या देशाविषयीच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडतो. आम्ही इतिहास ऐकतो आहे. चंद्रशेखर आझादांनी काय केलं, भगतसिंगांनी काय केलं, ते फाशीला गेले, सुखदेव फाशीला गेले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराजांनी सुंदर लिहिलं आहे त्यावर राष्ट्रसंतांनी, सुंदर जीवन झाशीची राणी खुदी आग के जन्मी, दाग न लगने दिया शत्रु का, खुदी आग के जन्मी. हा विचार राष्ट्रसंतांनी या स्वातंत्र्याविषयीचा मांडलेला. बंधू भगिनींनो, हे असे घडले, हे असे झाले, हे आतापर्यंत आपण सांगत आले नाही. पण कशासाठी घडले? हा देश 150 वर्ष, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कल्पना नाही की 150 वर्षापर्यंत इंग्रजांच्या गुलामी होता. आणि यासाठी अनेक लोकांनी आज या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र सभागृहामध्ये नगर काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री प्रफुल्ल गुर्दे पाटील या ठिकाणी आले. महाराजांच्या विचारांच्या संदर्भात त्यांनी जी मांडणी या ठिकाणी मांडली ती खऱ्या अर्थाने एक प्रभावी आणि आजच्या काळात उपयुक्त असणारी मांडणी या ठिकाणी त्यांनी प्रस्तुत केली. पण आपण 75 वर्ष मागे गेले तर या देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 23 मार्च 1959 रोजी गुरुकुंज आश्रम या ठिकाणी संवाद झाला. आणि हा संवाद, त्या संवादाचं क्षणचित्र या आश्रमाकडे आज पण उपलब्ध आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकजी यावले यांना विनंती करतो की प्रफुल्ल गुर्दे पाटील यांच्या समवेत या फोटोचं अनावरण करावं. आणि ही एक मागणी आहे भाऊ की हा फोटो जो आहे राष्ट्रसंतांचा विचार आणि राष्ट्र निर्मितीकरता ज्यांनी इंदिरा गांधींनी संपूर्ण आपल्या देहाचा बलिदान दिला, हा एक संदेश आपल्या कार्यकर्त्यांना मिळावा, त्यांच्या घराघरात फोटो लावावा. हा संदेश म्हणजे प्रेरणादायी संदेश आहे
अशा प्रतिमेचा या ठिकाणी अनावरण करून मी अध्यक्षांना विनंती करून की तो फोटो त्यांना सेपरेट भेट करतील. हां, त्याचप्रमाणे काँग्रेस कमिटीकडून तो फोटो प्रकाशित करून प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरी उपलब्ध व्हावा. या ठिकाणी जोरदार टाळ्यामध्ये या ठिकाणी या फोटोचं अनावरण होत आहे. या ठिकाणी दादांना थांबून 2 मिनिटं हा कार्यक्रम करावा लागला, त्यामुळे त्यांची व्हावी. या ठिकाणी बघा, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा संवादाचं एक क्षणचित्र, जास्त क्षणचित्र जे राष्ट्र निर्मिती करता आणि धर्मनिर्मिती करता अत्यंत महत्त्वाचं होतं, ते या ठिकाणी होतं आहे. या संदर्भात वाघदादा काही सांगतील. अत्यंत सुंदर असा फोटो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचा गुरुदेव सेवा मंडळानं या ठिकाणी तयार केला आणि त्याचं विमोचन माझ्या हाताने केलं. आणि ही जे प्रत आपण मला भेट दिली ते राहुलजी गांधी यांना मी आपल्या मंडळातर्फे मी सेपरेट भेट देणार आहे. आणि त्यांच्यापर्यंत हा विचार केला पाहिजे की गुरुदेव सेवा मंडळांचं तुकडोजी महाराजांचं इंदिरा गांधींसोबत कसं नातं होतं आणि ते विचारविनिमय कशा पद्धतीनं करायचे याची एक आठवण म्हणून मी आदरणीय राहुल गांधीजींना ही भेट 2 तारखेला 2 सप्टेंबरला ते आमच्या जिल्हाध्यक्षाच्या ट्रेनिंगसाठी ते नाशिकला येऊन राहिले इगतपुरीला. त्यावेळी माझी त्यांच्यासोबत भेट होईल आणि हा फोटो त्यांना गुरुदेव सेवा मंडळातर्फे सप्रेम भेट मी आपल्या सगळ्यांतर्फे देईल, एवढं मी या ठिकाणी घोषित. थँक्यू. या ठिकाणी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन सभासद रूपरावदादा वा हे आपलं मनोगत सुरू ठेवतील अशी त्यांना विनंती. मित्रांनो, आतापर्यंत आपण सगळ्यांचीच भाषणे आहेत. थोडाफार महत्त्वाचा विषय या ठिकाणी होता की इंदिराजी भूतपुंज आश्रमला आल्या होत्या आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी 3 लग्नसुद्धा लावण्यात आली. त्यामध्ये गुलाबरावजी वाघ यांची कन्या, त्यानंतर एक पंजाबराव इंगळे आणि अजून एक व्यक्ती होती, मला ते जोडवं माहीत नाही, पण माझ्या जेवढे काही आठवणीत आहे मी तेवढं आपल्याला सांगतो आहे. असो, आजचा आपला हा महत्त्वाचा एक विषय जो चालू आहे, अतिशय गहन असा विषय. आपण तो का सांगतो आहे, हे असे झाले तसे झाले, ते होऊन गेले, ते सगळे काही सांगतो आहे, पण आपल्याला आपण त्यामध्ये तिची सहभागी आहोत. त्यांच्या विचारातून आपण काय आज करीत आहोत हा महत्त्वाचा. राष्ट्रसंत म्हणजे खऱ्या अर्थाने योद्धा संत आहे, स्वतंत्रता सेनानी आहे. आणि म्हणूनच त्यांनी देशाला देव मानले. त्यांच्यासाठी देश हा देव होता. आणि म्हणूनच ग्रामगीतेमध्ये ते म्हणतात, देश हा देवची पवित्र, देश हा देवची पवित्र, कायदा त्याची व्यवस्था सूत्र. म्हणजे देश हा माझ्यासाठी देव आहे. आणि 142 कोटी आजची जी जनता, 44 कोटी, हे आजची 142 जे नागरिक आहेत या देशातले, ते त्यांच्यासाठी सगळे देवी देवता होते. त्यांचा देव देवळात नव्हता. तुम्हाला या देशातले जे काही नागरिक आहेत ते सर्व त्यांच्यासाठी देवी देवता. हा विचार राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवलेला आहे. राष्ट्रसंत द्रष्टायुग पुरुष आहे. पुढील काळाचं काय लिहून ठेवलं पाहिजे आजच आपण, म्हणून आपण त्यांना द्रष्टव्य म्हणतो, त्यांना द्रष्टा म्हणतो आपण. त्यांनी आज आपण अनुभवतो की परिस्थिती काय देशामध्ये चालू आहे. एक बेबंदशाही म्हणतो आपण, एक झुंडशाही म्हणतो आपण. की बेबंदशाही आज देशात आपल्याला दिसत आहे. देशात दिसत आहे म्हणजे कुठे आहे? आपण ज्यांना आपलं एक आपल्या समस्या सोडवण्यासाठी म्हणा
या देशाच्या कार्यासाठी म्हणा, ज्यांना आपण निवडून देतो त्यांनीच या देशामध्ये एक निबंधशाहीचं वातावरण निर्माण केलेलं आहे. ते मोठ्या दुःखित अंतकरणानं आपल्याला सांगावं. तुम्ही संसदेने ती भाषणं पहा, त्यांची ती अरेरावी पहा. खरंच आपल्याला असं वाटतं की आपलं नेतृत्व करणारे लोक आहेत, हे आपलं नेतृत्व करू शकतात. तर त्यांच्या भाषा पहा तुम्ही. आपण पहिल्यांदा म्हणायचे की रिक्षावाल्याची भाषा आहे आणि या रिक्षावाल्याच्या भाषा आज आम्ही आमच्या संसदेमध्ये पाहतो. एक ठिकाणी उठून काय बोलत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक महत्त्वाचा विषय फक्त आपल्याला सांगतो, मी माझे भाषण संपवणार आहे कारण बरेच लोक अजून बोलणार आहेत. महाराज द्रष्टा युगपुरुष का आहे? त्यांच्यामध्ये कोणतं असं द्रष्टव्य होतं? माझ्या हाती काल महाराजांचं हे लहर की बरखा म्हणून एक पुस्तक पाहिलं. त्याच्यामध्ये मला एक टायटल मिळालं की जे आता 36 दिवसपर्यंत जंतर मंतरवर जे काही चाललं, ज्या CJP म्हणतो आपण त्याला, त्यांनी आंदोलन केलं त्या पौरांनी, त्यांना कासरोड म्हटलं, म्हणजे जबाबदारीचे शब्दसुद्धा आम्ही वापरू शकत नाही. एवढी तितकी योग्यता नाही, पात्रता नाही. अरे या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर इंदिराजी गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यासारखे फार मोठमोठे विद्वान लोक होऊन गेले. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी सुद्धा. त्या सगळ्यांच्या भाषा काय होत्या, त्यांची मांडणी काय होती, हे सुद्धा आजच्या याच्यामध्ये आम्हाला दिसत नाही. येऊन जाऊन आम्ही त्या संसदेमध्ये लोक आम्ही जेव्हा आमचे खासदार पाहतो आपण, तर ते काय बोलतात. अरे ज्यांचा सन्मान या देशाने केला, ज्यांचे फोटो घराघरामध्ये लावले, त्यांच्याविषयी कितीच कटू भावना. इंदिरा गांधी कशा होत्या, सोनिया गांधी अशा आहेत, नेहरूजी असे होते. म्हणजे हे काय चालवलं आपण? अरे तुमचा आदर्श काय देणार तुम्ही आपल्या लोकांना? आपण आम्हाला सांगावं लागतं तुम्हाला. आज संसदेमध्ये ज्या जंतर मंतरमध्ये घडलं, ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, त्या खऱ्या अर्थाने आज ते आपल्या भविष्य आहे या देशाचं, आणि त्यांनी ते भविष्य घडवण्याचं स्वप्नसुद्धा रंगवलेलं आहे. मला जे टायटल मिळालं ते फार अतिशय महत्त्वाचं टायटल मिळालं आहे, म्हणून मी आपल्यासमोर ते सांगतो आहे. त्यांनी दिलं आहे छात्रों का आंदोलन क्यों, हे शब्द आहे राष्ट्रसंत. छात्रों का आंदोलन क्यों, छात्र क्यों आंदोलन कर रहे हैं, याला कारण महाराजांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. किती वर्षाच्या अगोदर, 70-80 वर्षाच्या अगोदर लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांचं द्रष्टव्य काय असेल, काय विचार असेल त्या देशाविषयीचा, त्यांना फक्त देशच पाहिजे होतं. मी सांगतो तुम्हाला, देशाशिवाय त्यांच्यासमोर काहीही नव्हतं. त्यांच्याकडे प्रपंच नव्हता, कुठलं काही नव्हतं, सगळं परिवार नव्हता. हा तुमचा आमचा सगळा परिवार त्यांचा परिवार होता. ते काय म्हणतात, मंदिर पर ताबा करो, मंदिर पर ताबा करो, गवे कटाओ धाम में, साधु को डालो जेल में, मंदिरों को लाओ काम में, गुंडे बढ़ाओ, मान क्या सत्ता भी उनको बांट दो, घर घर कलह भी हो भले, फिर भी हमें वोट दो. ही परिस्थिती नाही आहे. 80 कोटीमध्ये एक खासदार आमदार सगळे जर पक्ष फोडून जात आहेत, अरे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे, अरे या देशाचे सरन्यायाधीश नाही बोलू शकत. अरे चिन्ह तुमचे गोठवण्याचे तर जे काही असेल घडलेले प्रकार, अरे तुम्ही ज्या पक्षाच्या याच्यामध्ये निवडून गेलं, लोकांनी विश्वासाने निवडून गेलं तुम्हाला, आणि त्यांचा विश्वासघात का करता तुम्ही? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना समजून घेणं आज गरजेचं आहे. आज ना निवडणुका बरोबर राहिलेल्या आहेत, कुठलं संविधान बरोबर नाही राहिलेल्या जागेवर ठेवून राहिलेले आहेत. घटनेचे शिल्पकार आपण म्हणतो, पण ते तसं होत नाही. घटना बाजूला ठेवून जातात, सगळं काही होते. हम बोले सो कायदा, हम बोले सो कायदा, आम्ही म्हणून तसं होईल. या अरेरावीच्या भाषा आज आमच्या नेत्यांमध्ये आलेली आहे. म्हणजे आम्ही मोठ्या विश्वासाने निवडून देतो, हे माणसं पक्ष फोडून जर दुसऱ्या पक्षात जात असेल तर यापेक्षा दुसरी गोष्ट भयानक नाही का? त्यांनी एक तर पुन्हा निवडणूक व्हावी आणि त्या पक्षामध्ये किंवा तिथे गेले असतील, त्यांनी ते पुन्हा तिथून निवडून यावं असा सुद्धा कायदा झाला पाहिजे. तर हे आपला देश बरोबर चालणार आहे. नाही तर 80 कोटी त्यांनी घेतले, 80 कोटी म्हणजे सगळे विकाऊ झालेले आहेत, सगळे विकाऊ झाले.
आहेत आज के महाराज का ऐसा ही राज नहीं चलेगा भीख पर प्रदेश के, क्यों छात्र नहीं होंगे तुम? क्या राज ऐसे ही चलेगा भीख पर प्रदेश के, क्यों छात्र नहीं होंगे तुम? अभिमानी जो ही देश के. आणि झाले नाही तर अरे तुमच्या त्या नीट परीक्षा आहेत, त्यानंतर MPSC UPSC तत्सम जे काही म्हणजे असतील परीक्षा, त्या परीक्षामध्ये एवढे घोळ होऊन राहिलेले आहेत. अरे गोरगरिबांचे मुलं 3-3, 4-4 लाख त्यांचे आईवडील कसे तरी कमावतात, रात्रंदिवस घाम गाळतात, त्या मुलांसाठी एवढी बेमानी तुमची, इतकी नीती खाली आपली. हे जर आपल्याला समजून राहिले नाही ते समजून घेणं घ्या. आपण सुद्धा त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी असलं पाहिजे. आपण तसं करत नाही. आज लाखो मुलं त्या ठिकाणी जमली. एका काक्रोश शब्दाची काय केलं, क्रांती केली. त्यांना तर धुळं म्हटलं, धुळं साधं सुद्धा चिवडून टाकण्याला, पण त्यांनी त्याचा परिणाम असा झाला की ते लावून घेतला तो शब्द त्यांनी आपल्या मनाला. आणि आज शेवटी त्या शिक्षण मंत्र्याला, केंद्रीय शिक्षण मंत्र्याला राजीनामा सुद्धा द्यावा लागला. ही ताकद आहे विद्यार्थ्यांची सुद्धा. आणि जे उद्या ते होईल ते देशाचं भवितव्य आहे. हे राज्यकर्ताओं, हे राज्यकर्ताओं, तुम्हारी नीति को सुधरो अभी. महाराज खणकून सांगतात. महाराजांचा आवाज म्हणजे मैं शेर होते शहरची, राहा बी केलं शहरची म्हणतात महाराज. या पद्धतीनं त्याला म्हणतात. अरे वाघ बना, मेंढका बनतात. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. हे राज्यकर्ताओं, तुम्हारा नीति को सुधरो अभी, नाही तो बड़ी क्रांती होगी. क्रांती झाली नाही, नंतर क्रांती झाली नाही का? विद्यार्थ्यांनी क्रांती केली नाही का? शेवटी त्यांना नमतं घ्यावं लागलं नाही का? अरे तुम्ही एक प्रश्न त्यांच्या 5 मिनिट त्यांना भेटायला येऊ शकत नाही, त्या वामदेवला भेटायला येऊ शकत नाही. इतकं आपल्याला याच्यामध्ये हे आला. आणि त्यांच्यापेक्षा शहाणे नाही तुम्ही तिथे बसलेले. त्यांच्यामध्ये खूप काही आहे. त्यांना जागतिक पुरस्कार मिळालेले होते त्या माणसांना. लक्षात आहे माझ्या लक्षात. मी एवढंच बोलणार आहे. मला अगोदरही काही सूचना मिळाली, पण ते सांभाळून म्हणजे एवढंच बोलणार. तुम्ही त्याच्यापेक्षा काही जास्त बोलणार नाही आहे आणि जास्त बोललोही नाही आहे, हे मलाही माहिती आहे. हे राज्यकर्ताओं, तुम्हारी नीति को सुधरो अभी, नहीं तो बड़ी क्रांती ही होगी. क्या सुधरोगे तरी? आणि शब्द ऐका नाही, हे शब्द ऐकले पाहिजे तुम्ही. हे तुमच्याकडे नाही आहेत. माता महाराजांचं साहित्य, त्यांचं एक तत्वज्ञान आहे, ही फिलॉसॉफी आहे त्यांची. ही फिलॉसॉफी अंगीभूत करा. नुसते ग्रामगीतेच्या पदव्या घेऊन काही होणार नाही आहे. मी सांगतो तुम्हाला, तिथून आपले 5,000 भरलेलं आपण ग्रामगीतेच्या हे करून आलो आणि आपल्या घरी काढून ठेवलं. अशाने क्रांती सेवा मंडळात होणार नाही. सेवा मंडळात सुद्धा क्रांतीची गरज आहे. ही क्रांती सेवा मंडळ करू शकते. यासाठी आपल्याला थोडंसं जागृत व्हावं लागेल. सेवा मंडळाबाबतीत सुद्धा जागृत व्हावं लागेल. आज 1-1, 4-4, 5-5 वेळा होणारा सर्वाधिकारी पाहून राहिलो आपण. तो तिथे बसतो, तो प्रचार प्रमुख होतो. अरे काय झालेलं आहे? ज्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाबाबतीत महाराजांना विश्वास होता की हे मंडळ मी याच्यासाठी स्थापन करतो आहे की देश यांनी जागवला पाहिजे. देश का जागवला? स्वतः झोपलेले आहेत. भजन, कीर्तन, प्रवचन, आईचे आराम सगळा बढिया चालू आहे. मान सन्मान हय्येकाला हात तुळे द्या, तो त्याला तर हात तुळे देतो. एकापेक्षा क्रांती सेवा मंडळात झालेली नाही. मोठं दुःखानं म्हणतो, व्यतिरंत करणार म्हणतो. कारण आपण पाहतो आहे सगळे, म्हणून सांगतो आपल्याला. एका कीर्तनाचे आज 45-30 हजार रुपये घेतात. याच्यासाठी सर्वाधिकारी आहे. महाराज म्हणतात की सर्वाधिकाऱ्याची चालणी आहे. सर्वाधिकाऱ्यांना आपलं महत्त्व समजलं नाही. तिथल्या केंद्रीय कार्यालयाचं म्हणतो आम्ही आपल्याला. तिथे जे काही म्हणजे केंद्रीय कार्यालय काही सुदृढ व्हायला पाहिजे होतं ते मात्र झालेलं नाही. कितना किया कर्जा है तुमने, छात्र क्या नहीं जानते? महाराज कुठे आले आहे? तुम्ही देशावर किती कर्ज करून ठेवलेलं आहे. त्यांचे पालक विद्यार्थ्यांचे काय करतात? 150 म्हणजे 1.5 लाख 2 लाख त्यांना देतात. आज 21 विद्यार्थी त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. स्वतः बळी गेलेले आहेत. त्यांनी फासावर लटकून घेतलेलं आहे. तरी तुम्हाला काही वाटत नाही त्या विद्यार्थ्यांना भेटायला येत नाही? ही तुमची प्रतिष्ठा. देशाचे तुम्ही पंतप्रधान म्हणता, देशाचे तुम्ही गृहमंत्री म्हणता, अजून कोणते असे पदावर असतील.
म्हणजे एवढी सुद्धा तुम्हाला दयामाया नाही. ही दयामाया सगळी विसरल्या गेलेली आहे. म्हणून ही क्रांतीसाठी फार महत्त्वाची झालेली आहे. भोगा न जाए दुःख फिर, भोगा न जाए दुःख फिर, जो जानते पहचानते सब देश बेचो. महाराज क्या बोला, सब देश बेचो फिर भी कर्जा हो ही नहीं सकता. ये सोचकर उन छात्र का दिल टूटता है सर्वदा. विद्यार्थ्यांनी या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या. हम संगठन करके पूरा पूछेंगे शासन को. यही आम्ही सुद्धा ते केलं पाहिजे. शासनाला आपण प्रश्न विचारले पाहिजे आजच्या काळामध्ये. हम संगठन करके पूरा पूछेंगे शासन को यही, तुमको धर्म और संस्कृति की तो परवाह ही नहीं कहीं. हम भारतीय घर सभी, कानून तब क्यों भिन्न हो, हिंदू रहे, इस्लाम हो, क्रिश्चियन रहे या जैन हो. जो आज के है छात्र वे ही देश के आधार है. भारत शब्द आहेत पहा, तेवढ्या जबाबदारी. आणि किती लिहिलं, 10,000 15,000 भजने लिहून ठेवले. ग्रामविकास परिवर्तनाची दिशा देणारा ग्रंथ लिहून ठेवला. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत नाही आपल्याला सगळ्यांना. ही जबाबदारी दिली आपल्याला. जेवढे मी भगवे होते घालून असतील किंवा नसतीलही ते सगळे आम्ही या ठिकाणी बसलेले महाराजांच्या विचाराचे समजतात. ते पायी काय सगळे त्यांची जबाबदारी आहे. आज त्यांनी ही जबाबदारी पार पाडली नाही तर महाराज म्हणतात तुमच्या भगव्या टोपीला कोणी विचारणार. हे एक लक्षात ठेवा, तुमच्या भगव्या टोपीला विचारणार नाही, तुमच्यावर कोणाचा विश्वास राहणार नाही. तुम्हाला फेटा नाही येणार समाजामध्ये. ही भाषा राष्ट्रसंतांची आहे. ही तडप होती त्या पोट तिळक म्हणतो आपण त्याला. त्या पोट तिडकीत हे शब्द आहेत. म्हणून आपण या पद्धतीने सगळं आपण विचारात घेतलं पाहिजे. जो आज के छात्र यही देश के आधार है, उनको बताओ आज तक का क्या रहा व्यापार. शासनाला तुम्ही विचारा का तुम्ही आजपर्यंत विचारून राहिले. आता ही जागृती झालेली आहे. तुम्ही पैसा कुठे टाकलेला आहे. आज आताच परवाच्या याला न्यूज आलेली आहे, 50,000 कोटी वगैरे काय झाला म्हणतात हो. अरे तेवढ्या याच्यामध्ये सगळे लोकांचे म्हणजे गावातल्या लोकांच्या म्हणजे छोट्या मोठ्या झोपड्या असतात त्या बांधून होती, चांगले घरं होती, सगळं होतील. विद्यार्थ्यांना सुद्धा चांगलं शिक्षण घेता येईल. पुढे कोण झाले कोणी, त्यांना गरजच नाही त्याची. फक्त वोट पाहिजे. वोट पाहिजे तुम्हाला फक्त, त्याच्यासाठी लागता येते. या ठिकाणी देश गेला खड्ड्यात. एका मुलीने चांगलं भाषण दिलं त्या दिवशी. रस्त्यावर भाषण दिलं, रस्त्यावर पहा ठीक आहे झालं माझंही झालं. जो आज के छात्र वही है देश के आधार है, उनको बताओ आज तक का क्या रहा व्यापार है. और ये जो उनको साथ लेकर घर से भी बतलाओगे तब क्या तुम्हारी शक्ति है, देश धर्म बचाओगे. काय शक्ती आहे तुमच्यामध्ये. तेव्हा जाता सगळं खड्ड्यात गेल्यानंतर देश खड्ड्यात चालला. देशाच्या म्हणजे सडका पहा काय होणारे आहे. खड्ड्यामध्ये लोक मरून राहिलेले आहेत. काय करतायत सगळं शासन काय करतायत. असो तुमचा जास्त वेळ घेतला असेल मी कदाचित होऊ शकते, पण महाराजांचे विचार सांगणं गरजेचं होतं म्हणून या ठिकाणी केलं. आपल्या सगळ्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. जय गुरुदेव, जय राष्ट्रसंत. धन्यवाद. धन्यवाद. महाराजांच्या बोलण्यामध्ये जे